राधा राधा मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केलात का की गणपती बाप्पाची मूर्ती 10 दिवस आपण त्याची पूजा करून 11व्या दिवशी आपण ती विसर्जित का करतो? विसर्जनाचा मूळ मूळ उद्देश काय आणि विसर्जन म्हणजे काय? विसर्जनाचं कारण काय? खरं विसर्जन नक्की कसं असतं? खरं विसर्जन म्हणजे नक्की काय? जे आपण आता जे करतोय ते खरोखर खरं विसर्जन आहे का? त्याला विसर्जन म्हणता येईल का? तर नाही मित्रांनो, आता जे काही चाललंय त्याला विसर्जन नाही म्हणू शकत. तर विसर्जन या शब्दाचा अर्थाचा संदर्भ हा पुराणांमधील एका स्टोरीमध्ये बघायला मिळतो. तर झालं असं, की महर्षी वेदव्यास यांना महाभारत त्या काळी लिहायचं होतं आणि त्यावेळी महाभारत लिहिण्यासाठी एकमेव लेखक त्यांच्या डोळ्यासमोर ज्याचं नाव आलं ते म्हणजेच भगवान श्री गणेशा. तर गणपती बाप्पांना त्यांनी विनंती केली, की तुम्ही महाभारत लिहा. तर तेव्हा गणपती बाप्पांनी एक अट ठेवली, की तुम्ही कंटिन्यूअस न थांबता तुम्ही सांगत जायचं, बोलत जायचं आणि मी लिहीत जाणार. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपती बाप्पांची ही अट मान्य करून त्यांनी सुद्धा एक अट ठेवली, की तुम्ही जे लिहाल त्याचा अर्थ समजून सुद्धा घ्याल. त्यामुळे महर्षी वेदव्यासांना थोडा टाईम श्वास घ्यायला तरी मध्ये-मध्ये मिळेल, ही त्यांनी युक्ती लढवली आणि त्यानुसार आज जेव्हा आपण गणेश चतुर्थीचा दिवस साजरा करतो, त्याची प्रतिष्ठापना करतो, त्या दिवशीच महाभारत लिहायला सुरुवात झाली आणि बरोबर 10 दिवस कंटिन्यू महर्षी वेदव्यास डोळे बंद करून महाभारत सांगत होते आणि गणपती बाप्पा ते महाभारत लिहित होते. 10 दिवसांनी महाभारत जेव्हा लिहून संपलं, महर्षी व्यासव्यासांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिलं तर गणपती बाप्पांचं शरीर हे एकदम जड झालेलं होतं. त्यांच्या शरीराचं तापमानही खूप वाढलेलं होतं, कारण ते कंटिन्यू एका जागी बसून लिहित होते 10 दिवस. मग महर्षी वेदव्यासांनी गणपती बाप्पांच्या शरीरावर चंदनाचा लेप लावला आणि जवळच असलेल्या सरस्वती नदीमध्ये गणपती बाप्पांना न्हाऊ घातलं आणि पुन्हा त्यांच्या जागेवर स्थापन केलं. तर ही खरी स्टोरी आहे विसर्जनामागे. मी गणपती बाप्पांना न्हाऊ घातलं म्हणजेच विसर्जित केलं आणि पुन्हा त्यांच्या जागी स्थापन केलं. विसर्जनाचा खरा अर्थ हा आहे, की न्हाऊ घालणं आणि पुन्हा स्थापन करणं. त्यामुळे आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपण 10 दिवस बसवतो. देवीची मूर्ती आपण 9 दिवस बसवतो आणि त्यानंतर त्याचं विसर्जन करतो. विसर्जन करणं याचा अर्थ हाच देवांच्या मूर्त्या तिला न्हाऊ घालणं आणि पुन्हा त्यांना त्यांच्या जागी प्रस्थापित करणं. वाईट गोष्टी आपण फेकून देतो आणि चांगल्या गोष्टींचं आपण विसर्जन करतो. विसर्जन करतो म्हणजे आपण त्या पुन्हा नव्याने आपण स्थापन करतो. तर विसर्जनाचा हाच नेमका अर्थ आहे. तो म्हणजे पुन्हा प्रस्थापित करणं. हा अर्थ समजून घ्या आणि मित्रांनो, आज आपल्याला निरोप देताना डोळे नक्कीच पाणावतील, पण प्रेमपूर्ण हृदयाने निरोप द्या. उद्यापासून पुन्हा तुमच्या देवघरातच गणपती बाप्पा स्थापित असणारच आहेत. 10 दिवसच नाही तर दररोज तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करून तुमच्या कर्म करत राहा. परमेश्वराला कुठे शोधायची गरज नाही मित्रांनो. परमेश्वर आजूबाजूला सर्वत्र आहे. आपल्या सुद्धा अंतःकरणात एक ईश्वरी आत्मा आहे. तुम्ही तुमचं मन साफ ठेवा. तुम्ही प्रेमाने वागा. नक्कीच परमेश्वर तुमची पावलोपावली साथ देईल. जय श्री कृष्ण.